नमस्कार. आज आपण भारतीय शेतीकडे एका अगदी नव्या नजरेने पाहणार आहोत. कारण आता शेती म्हणजे फक्त परंपरा राहिलेली नाही, तर ती आधुनिक उद्योजकांसाठी संधींचं एक नवं दालन उघडत आहे. चला तर मग यावर थोडं खोलात जाऊन बोलूया. तर सुरुवातच या प्रश्नाने करूया की शेती म्हणजे खरंच फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे का? आजच्या या विश्लेषणात आपण हेच पाहणार आहोत की कशा प्रकारे नवीन कल्पना आणि तंत्रज्ञान या क्षेत्राला एक पूर्णपणे नवा आकार देत आहेत. चला सुरुवात करूया एकात्मिक मॉडेलने. आता हे काय आहे? तर एकाच पिकावर अवलंबून न राहता अनेक गोष्टींना एकत्र जोडून एक स्मार्ट आणि शाश्वत प्रणाली तयार करणं, ज्यामुळे संसाधनांचा पुरेपूर वापर होतो आणि उत्पन्नही वाढतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एकात्मिक मत्स्यपालन. ह्यामध्ये होतं काय की मत्स्यपालनाला शेती किंवा पशुपालनासोबत जोडलं जातं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे संसाधनांचा पुनर्वापर. म्हणजे बघा, प्राण्यांची विष्ठा ही माशांसाठी खत किंवा चक्क खाद्य म्हणून वापरली जाते. हे चक्र काम कसं करतं ते समजून घेऊया. सगळ्यात आधी बदकं किंवा गायींसारख्या प्राण्यांपासून विष्ठा मिळते. मग हीच विष्ठा थेट तलावात माशांसाठी खत किंवा खाद्य म्हणून वापरली जाते. आणि याचा परिणाम एकाच जमिनीतून उत्पन्नाचे 2 वेगवेगळे स्रोत निर्माण होतात. म्हणजे खर्च कमी आणि नफा दुप्पट. आता एका मोठ्या Through sustainable practices and agri-entrepreneurship, we can increase rural income and create better market opportunities for all farmers.